नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी EPS 95 अंतर्गत पेन्शन धारक असाल किंवा नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. हायर पेन्शन प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निकाल दिला आहे. हायकोर्टाचा निर्णय काय आहे पहा मित्रांनो. कर्नाटक हायकोर्टाने EPFOने कर्मचाऱ्यांचे हायर पेन्शनचे अर्ज फेटाळणारा नकार आदेश रद्द केला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या वास्तविक वेतनावर म्हणजे हायर पेन्शन मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणाला मिळणार याचा थेट फायदा. मित्रांनो, या निर्णयाचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार तर 1 सप्टेंबर 2014 पूर्वी किंवा त्या तारखेला EPSचे सदस्य असणारे सर्व कर्मचारी ज्यांनी हायर पेन्शनसाठी पर्याय निवडला होता पण EPFOने त्यांचे अर्ज नाकारले होते. वास्तविक वेतनावर योगदान देणारे कर्मचारी, जे कर्मचारी मर्यादित वेतनापेक्षा अधिक वर योगदान देत होते त्यांना आता न्याय मिळणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे देशातील लाखो निवृत्त व सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. थोडक्यात सांगायचे तर EPFOचा मनमानी नकार आता कोर्टाने बाजूला सारला असून कर्मचाऱ्यांच्या हक्कांची पेन्शन मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. हा व्हिडिओ तुमच्या सर्व नोकरदार आणि पेन्शनधारक मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल. EPFO आणि पेन्शन संबंधित ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.